आणि यानंतर आपण थेट जाऊयात, गिरीश महाजन सध्या बोलतायत. बघायला मिळतो मोठ्या लाईनी अनेक ठिकाणी मतदारांच्या मतदान केंद्रावर लागलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की यावेळेला महायुती ही नंबर 1 वर राहील आणि त्यातही भाजप हा 1 नंबरवर राहील. आणि म्हणून मी मतदारांना पुन्हा विनंती करणार आहे की बाबा आपण सर्वांनी मतदान करावं, कोणीही मतदाराशिवाय राहू नये, सर्वांनी आपापला हक्क बजवावा, तो आपला अधिकार आहे आणि आपण मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं. भाऊ, जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर काही मतदान केंद्र सजवण्यात आलेली आहे. त्याच पद्धतीने काही महिलांनी रॅली देखील काढलेली आहे मतदान करावं म्हणून. महिलांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. कसं बघताय आपण याकडे? निश्चित मी सकाळपासून ऐकतो की महिला रॅलीने येत आहेत, मतदान केंद्रांवर मोठ्या उत्साहामध्ये त्या ठिकाणी येत आहेत, घोषणा देतही काही ठिकाणी येत आहेत गावातून. मला वाटतं चांगलं आहे, लोकांमध्ये परिवर्तन होतं आहे, पर्सेंटेज त्या ठिकाणी मतदाराचं वाढत चाललं दिवसेंदिवस आणि वाढलं पाहिजे, कारण हा अधिकार आहे मतदाराचा, हा प्रत्येकाला आहे आणि तो बजावला पाहिजे. मला असं वाटतं जिवंत आपल्याला लोकशाही ठेवायची असेल तर सर्वांनी मतदान केलं पाहिजे, आपल्या हक्काचा माणूस या ठिकाणी निवडून दिला पाहिजे. जामनेर हा भाजपाचा बालेकिल्लाच म्हटला जातो. इथं या ठिकाणी साधनाताई असतील, ह्या बिनविरोध आलेल्या आहेत आणि आज तुम्ही परिवारासोबत मतदानाचा हक्क बजवायला आलेला आहे. काय वाटतं, भाजप सत्ता पूर्ण बसेल? इथे काय नाही, इथे 27-28 ज्या ठिकाणी होणार आहे. इथे आता 17-18 जागेवर निवडणूक आहे. आपण उद्या निकाल लागल्यावर बघा, खूप मोठ्या मताधिक्याने आमचे सगळे नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील. एकही उमेदवार, एकही नगरसेवक दुसऱ्या पक्षाचा या ठिकाणी होणार नाही, मला खात्री आहे, माझा आमच्या मतदारांवर विश्वास आहे. हो, राज्यात 2 जागा ज्या त्या बिनविरोध झालेल्या आहेत. काय वाटतं, राज्यात किती भाजपच्या जागा आहेत, महायुतीला किती यश? मी सांगितलं की महायुती नंबर 1 वर राहील, नंबर 1 वर जाईल. त्यातही भाजप जे आहे ते नंबर 1 वर राहील. आमची सदस्य संख्या मी म्हणतो 2000च्या वर जाईल. राज्यामध्ये 2000च्या वर आमची संख्या या ठिकाणी निश्चित जाईल आणि मोठ्या मताधिक्याने आमचे नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहे, हे राज्यभरामध्ये या ठिकाणी निवडून येतील. पण आम्ही महायुतीचा जर विचार केला, आम्ही अनेक ठिकाणी महायुतीत लढलो आहोत. महाविकास आघाडी तुम्हाला कुठेही दिसणार नाही. म्हणजे जसं बिहारमध्ये झालं, महाराष्ट्रात झालं विधानसभेला, तशी परिस्थिती यावेळेला या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची होणार आहे. नाशिकच्या काही नेत्यांची भाषण जे आहेत ते वादग्रस्त ठरल्याचा तक्रार जी आहे ती निवडणूक आयोगाकडे करण्यात आलेली आहे. आपण सुद्धा आपलं नाव त्यामध्ये आहे, गुलाबराव पाटलांचं नाव आहे. याबाबत निवडणूक आयोग जे आहे, मला वाटतं मी काही असं काही चुकीचं कुठे बोलत नाही कधी आणि मी बोललेलोही नाही. मला असं वाटतं तर माझं नाव आहे म्हणून तुम्ही सांगता आहात, मला माहीत नाही त्याबद्दल, पण चुकीचं बोलायलाच नको. अनेक ठिकाणी आपण काहीतरी फारच लाईन सोडूनही बोलतायत, जे बोलायला नको पब्लिक प्लेसवर, स्टेजवर, ते काही ठिकाणी बोललं जातं आहे. आपसातले मतभेद आहेत, मला वाटतं, पण ते राजकीय मतभेद आहेत. ते फार अशा खालच्या पद्धतीने जाऊन बोलणं काही फार योग्य मला वाटत नाही आणि मी कधी तसं बोलत नाही. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबद्दल अजित पवार बोलले आहेत की जोपर्यंत पालकमंत्री नाही आहे तोपर्यंत मीच नाशिकचा पालकमंत्री, असं अजित पवार बोलले. ठीक आहे, शुभेच्छा आहेत माझ्या त्यांना, काही हरकत नाही. संजय राऊत आज हजारपणातून उठले आणि त्यांनी पत्रकार परिषद घेतली. शिंदे गटातून 35 आमदार जे ते बाहेर पडतील असं रवींद्र चव्हाण फोडणार शिवसेना, असं बोलले. आता ते संजय राऊत आहे, ते काही सांगू शकतात. स्वतःचा पक्ष त्यांना सांभाळता येत नाही. स्वतःच्या पक्षातून 45 लोक निघून गेले. तोपर्यंत एवढं ज्यांना जायचं असेल त्यांनी जा. म्हणजे खरं शिवसेना फोडण्याचं श्रेय जे आहे ते संजय राऊतांनाच आहे. मला अनेक नगरसेवकांनी सांगितलं की आम्ही त्यांना म्हणतो की असंच होतं, ज्यांना जायचं ते जा, खुर्चीवर मस्त बसून हातपाय ताणून ते म्हणत होते की जाऊ द्या, ज्यांना जायचं त्यांना जाऊ द्या. असे जर पक्षाचे नेते असतील तर मग काय त्या पक्षाचं कसं होणार आहे? आणि तसंच ते यावेळेला झालेलं आहे. आणि म्हणून मागच्या वेळी आपण बघितलं असेल की जवळजवळ 45 आमदार हे पक्ष सोडून निघून गेलेत. तुम्ही तुमच्या पक्षाची चिंता करा. अजूनही तुमच्याकडे काही खासदार आहेत, हे आमदार आहेत, तुम्ही त्यांची चिंता करा. बाकी शिंदे साहेबांच्या सेनेचं काय होणार, भाजपचं काय होणार, राष्ट्रवादीचं काय होणार, आमच्या घड्याळाचं, हे तुम्ही बघू नका. आपल्या संपर्कात कोणी आहे इतर पक्ष? नाही, आता आमच्याकडे जेवढे लोक झाले तर केवढी गर्दी झाली आमच्याकडे, कुठे सांभाळणार आम्ही? किती लोक आहेत आमचे बघा ना तुम्ही, 250च्या वर, म्हणजे 50 जागासुद्धा 288 पैकी महाविकास आघाडीला नाही आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.